जगद्गुरू पंचाचार्य प्रशालेत महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला। गौडगाव बुद्रुक येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरू पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत महाश्रमदान दिनानिमित्त जेऊरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत भालेराव वस्ती येथे महाश्रमदान दिन संपन्न झाला। प्रथमतः उच्च माध्यमिक प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत भालेराव वस्ती येथे प्रभात फेरी काढण्यात आली। विद्यार्थ्यांनी स्वच्छ गाव सुंदर गाव, श्रमदान राष्ट्रदान, स्वच्छता हीच सेवा, श्रमदान हे दान श्रेष्ठ दान, मेरी आन मेरी शान, वर्क इज वर्शिप, स्वच्छ भारत सुंदर भारत अशा प्रकारच्या घोषणा देत संपूर्ण परिसर स्वच्छ करून श्रमदान दिन साजरा केला। यावेळी मुख्याध्यापक कल्याणी देशेट्टी, प्राध्यापक वीरेश देशेट्टी, प्राध्यापक श्रीशैल सावळतोट, मृत्युंजय सालीमठ, प्राध्यापक लक्ष्मीपुत्र देशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच वृषाली भालेराव, संदीप राठोड, रोहित भालेराव, श्रावण भालेराव, धोंडीबा भालेराव, सुभाष चव्हाण, गोवर्धन भालेराव व ग्रामपंचायतचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, उच्च माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थी ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते। अंतर्गत महाश्रमदान शिबिर तर याचा आयोजन श्री जगद्गुरू पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला यातील उच्च माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून जेऊरवाडी अंतर्गत येणारे भालेराव वस्ती या ठिकाणी या परिसराचा स्वच्छता अभियानांचा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या स्वच्छता अभियानामध्ये आमच्या ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। भालेराव वस्ती हा परिसर जो आहे तेथील रस्ता, आजूबाजू परिसर, ते संपूर्ण गटारी किंवा इतर भाग जो आहे तो पूर्णपणे या अंतर्गत आम्ही स्वच्छ करून घेण्यात आलेले आहे। या अभियानामध्ये या भालेराव वस्तीतील प्रतिष्ठित नागरिक, आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी व प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सर्वांचा मोलाचा सहकार या अभियानाला या ठिकाणी लाभलेला आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक वर्ग व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।